चला तर मग आज बनवूया उपवासाची खीर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रताळे उकळून घेतले होते, त्याचे साल काढून आता किसून घेऊ. तुम्ही बघू शकता आपला रताळा किसून झालेला आहे. त्यानंतर आता कढईत तूप टाकून घेऊ आणि त्यात बारीक रताळ्याचा किस परतून घेऊ. परतल्यानंतर त्यात खवा टाकून घेऊ आणि व्यवस्थित परतून घेऊ. व्यवस्थित परतल्यानंतर त्यात 2 वाट्या दूध टाकून घेऊ आणि आता व्यवस्थित ढवळून घेऊ. त्यानंतर भिजवलेला साबुदाणा टाकून घेऊ आणि व्यवस्थित ढवळून घेऊ आणि एक उकळी आल्यानंतर साखर टाकून घेऊ. साखर व्यवस्थित हलवून घेऊ. त्यानंतर बारीक केलेले काजू बदाम टाकून घेऊ आणि व्यवस्थित हलवून घेऊ. साबुदाणा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. तयार आहे आपली रताळ्याची खीर.